हरी हरी बोल, हरे कृष्णा. नुकताच आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाचा उत्सव 10 दिवस अगदी प्रेमाने भक्तिभावाने साजरा केलेला आहे. या 10 दिवसामध्ये आपण गणपतीची आरती, देवीची आरती, शंकराची आरती अगदी मनापासून म्हणतो. याच्यात असं होऊ शकतं की भक्ताला एखादी आरती माहित नाहीये, आरतीची एखादी ओळ आठवत नाहीये, पण आरतीच्या शेवटी कुठलीही आरती म्हणू देत, सगळ्यात शेवटी आपण एक प्रार्थना म्हणतो. ती कोणती? तर घालीन लोटांगण. आणि ही प्रार्थना प्रत्येकाला येते आणि ही प्रार्थना म्हणत असताना सगळ्यांचा सूरही एक असतो आणि धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. तर असं का होत असेल? अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण ही प्रार्थना म्हणत असताना एक जल्लोष असतो, एक एक चेहऱ्यावर एक वेगळा भाव असतो. तर त्याचंच रहस्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ना तुमचा ह्या प्रार्थनेमधला भाव बदलेल याची मी तुम्हाला खात्री देते. तर मुद्द्यावर येते. घालीन लोटांगण ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेचे काही सिक्रेट्स आहेत, त्याचे काही रहस्य आहेत. ती अशी, या प्रार्थनेमध्ये 4 कडवी आहेत. त्यातलं पहिलं मराठीतलं आहे आणि उरलेली 3 संस्कृत भाषेमधली आहे. त्याचे रचयिता वेगवेगळे आहेत प्रत्येक कडव्याचे, आणि त्या प्रत्येक कडव्याची रचना ही वेगवेगळ्या कालखंडात झालेली आहे. तर आपण प्रत्येक कडवं जाणून घेऊयात. घालीन लोटांगण मधलं पहिलं कडवं. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळण म्हणे नामा. संत नामदेवांनी विठ्ठलाला उद्देशून ही प्रार्थना म्हटलेली आहे. ते म्हणत आहेत की हे विठ्ठला, मी तुला लोटांगण घालीन, तुझ्या चरणांमध्ये मी वंदन करीन, माझ्या या डोळ्यांनी मी तुझं रूप पाहीन, तुला प्रेमाने मी आलिंगन घालीन, तुला आनंदाने मी पूजीन आणि भक्तिभावाने मी तुला ओवाळीन. असा याच्या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. दुसरा कडवा आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. याची रचना स्वतः आद्य गुरु शंकराचार्यांनी केलेली आहे गुरुस्तोत्रामध्ये. याचा अर्थ असा आहे की तूच माझा मायबाप आहेस, तूच माझा सखा आहेस, तूच माझा मित्र आहे, तूच माझा बंधू आहे, माझी विद्या तू आहे, माझं धन तू आहे, अर्थात माझं सर्वस्व हे भगवंता तूच आहेस. तिसरं कडवं, काय नवाच्या मनसेंद्रियरिवा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोन यज्ञम सकलम परस्मै नारायणापि समर्पयामी. श्रीमद भागवतम मधलं हा श्लोक आहे. श्रीकृष्णांना उद्देशून म्हटलेलं असं हा श्लोक आहे, अशी ही प्रार्थना आहे. त्याचा अर्थ असा होतो की माझ्या कायेने, माझ्या मनाने, माझ्या वाचेने, माझ्या इंद्रियांने मी जे काही कर्म करीन ते हे नारायणा, हे कृष्णा, मी तुझ्या चरणकमलावर समर्पित करते. कारण तू दिलेल्या बुद्धीमुळे, माझ्या संपूर्ण इंद्रियामध्ये दिलेल्या शक्तीमुळे ती सगळी कर्म घडत आहे, त्याची जाण मला आहे. म्हणून हे भगवंता, माझी सगळी कर्म तुझ्या चरणांवर समर्पित. त्याच्यातलं चौथं कडवं, अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. याची रचना केलेली आहे आद्यगुरु शंकराचार्यांनी अच्युत कष्टांमध्ये. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, मी अच्युताला, मी केशवाला, मी रामनारायणाला, मी कृष्णाला, मी दामोदराला, वासुदेवाला, हरीला, श्रीधराला, माधवाला, गोपिका वल्लभाला आणि जानकी नायक रामचंद्राला मी मनापासून भजतो. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कडव्यामध्ये भगवंतांना उद्देशून अशी म्हटलेली प्रार्थना आहे. प्रत्येक कडव्यामध्ये हा भाव आहे की हे भगवंता तू आहेस, म्हणूनच मी आहे आणि तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे, तुझ्याचमुळे मी हे सगळं कर्म करू शकत आहे. हा भक्तिभाव या प्रार्थनेमध्ये आहे. म्हणून सगळेजण एका सुरात आणि धावत्या चालीत ही प्रार्थना म्हणतात. आणि या प्रार्थनेच्या सगळ्यात शेवटी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र म्हणजे कलियुगात आपल्या भक्तांना भगवंतांनी दिलेलं एक खूप मोठी जादूची छडी, की ह्या मंत्राचा जो जाप करेल, जो नामस्मरण करेल, त्याला भगवंतांची प्राप्ती, त्याला भगवत प्राप्ती नक्की होईल. म्हणून कलियुगात भगवंतांची जर प्राप्ती करायची असेल, भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती करायची असेल, तर या मंत्राचं नामस्मरण नक्की करा. इतकं सुंदर घालीन लोटांगण ही प्रार्थना आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कळवा. तुम्हाला ह्याच्यातलं जर दुसरं काही माहित असेल तर कमेंट्समध्ये मला ऐकायला, वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरी हरी बोल.